हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये नेहमीच विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवर मंडळींना बोलावत असतो आणि त्यांच्याशी संवाद साधत असतो. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या विशेष गोष्टींवर सुद्धा भाष्य करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा, ज्यांना तुम्ही अगोदरही ऐकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आज खास एका वेगळ्या कारणानिमित्त शुभांगीताई जोशी आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत. शुभांगीताईबद्दल जर सांगायचं झालं, अर्थात तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच, पण त्या एक स्वतः संगीत विशारद आहेत, गायिका आहेत. गेली अनेक वर्ष त्यांना गायनाचा सहवास आणि असं म्हणतात ना की गायनामध्ये त्या कार्यरत आहेत. खरं तर चेंबूर आणि गोवंडी एक असा विभाग आहे की जिथे सुरुवातीच्या काळामध्ये असे पटकन गायनाचे वर्ग नव्हते. तर एक कुठेतरी असा एक आगळा वेगळा विचार करून त्यांनी नाद संगीत प्रतिष्ठानाची स्थापना सुद्धा केली. तर ही नाद संगीत विद्यालय हे मला असं वाटतं 1998 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांची सुरुवात झाली. त्याचबरोबर 1988 ते 1998 हा जो काळ होता, या काळामध्ये त्यांनी संस्कार भारतीच्या संस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. संस्कार भारती या विभागामध्ये सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या सुद्धा त्या एक भाग राहिलेल्या आहेत. त्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं काम राहिलेलं आहे. गेली अनेक वर्ष गायनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना समाज उपयोगी अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून नेहमीच घडत असतात. आणि आज आपण खास त्यांना इथे बोलवलेलं आहे, ते म्हणजे नाद संगीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो संत महोत्सव भरवण्यात येतो त्याविषयी जाणून घेण्याकरिता. हा संत महोत्सव गेली 14 वर्ष भरवला जातोय. तर हा संत महोत्सव नक्की काय आहे? म्हणजे मला असं वाटतं आपल्या ह्या परिसरामध्ये होतोय, बऱ्यापैकी लोकांना त्याची कल्पनाही आहे, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा महोत्सव नक्की काय आहे, तो कशा पद्धतीने सुरू झाला, या सगळ्याची माहिती आज आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत. तर शुभांगीताई, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आपल्या आचार्य 90 FM मध्ये. धन्यवाद. बरं, मला आता हे विचारायचं आहे की गेली अनेक वर्ष तुम्ही गायनाच्या क्षेत्रामध्ये आहात, संगीत क्षेत्रामध्ये आहात, काम करत आहात, गात आहात आणि अर्थात लोकांना प्रसन्न करता, लोक प्रसन्न होत आहेत तुमच्या आवाजाने. तर नाद संगीताच्या माध्यमातून संत महोत्सव जो भरवला जातोय, तो संत महोत्सव नक्की काय आहे? काय झालं की 1906 साली आमच्याकडे म्हणजे अचानक रामदास स्वामींच्या पादुका आल्या सज्जनगडावरनं. आणि पादुका आल्या तर त्यांचं असं झालं होतं की ते भिक्षा फेरी असते त्यांची नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये. तर ते जे भिक्षेमध्ये जे धान्य येतं, जे काही येतं, तर ते सज्जनगडावर जाऊन डंग करतात आणि मग ते वर्षभर तिथे अन्नछत्र चालतं आणि समर्थांचा प्रचार आणि प्रसार. तर ते कुर्ल्यामध्ये आले होते, शिवसृष्टीमध्ये. आणि आल्यानंतर एक दिवस अचानक माझ्या ओळखीचे म्हणजे नात्यातलेच होते, ते ह्या सगळ्यांना घेऊन आमच्या घरी आले. आणि घरी आले तर मला काहीच माहीत नव्हतं, कारण आपण कसं की शाळेमध्ये मनाचे श्लोक असं एवढंच आपल्याला शिकवलं जात होतं त्या काळामध्ये. तर मनाचे श्लोक माहिती होते वगैरे, पण हे नेमके कोण हे माहीत नव्हतं. आणि त्यावेळेला मी आमच्या देशस्थ ऋग्वेदी संघाचंही काम करत होते. तर मला कुठेतरी असं सांगितलं होतं की समर्थांच्या पादुका आलेल्या शिवसृष्टीमध्ये आणि आपण एकदा दर्शनाला जाऊ, असं ते म्हणतायत. आणि 4 दिवसांनी हे सगळे माझ्या घरी आले. अरे बापरे. हा, आणि आल्यानंतर मग मी ते जे गृहस्थ माझ्याकडे घेऊन आले ते माझ्या नात्यातले होते, मी त्यांना मामाच म्हणायचे. तर म्हटलं हे कोण आहेत? तर ते म्हणाले की अगं तुला सज्जनगडाच्या पादुका आमच्याकडे आल्यात माहिती आहे ना? म्हटलं हो माहिती आहे. तर ते मला म्हणाले की ॲक्च्युली 7 दिवसांचा जो भिक्षा फेरीचा कार्यक्रम आहे तो आमचा कुर्ल्यातला संपला. कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी सगळं झालंय. पण आता हा जो पुढचा त्यांचा कार्यक्रम होता तो कांदिवलीला होता. आणि मग कांदिवलीचा कार्यक्रम काही निमित्ताने रहित झाला. आणि मग आता कुठे जायचं म्हणून मग आम्ही तुझ्याकडे त्यांना घेऊन आलोय. मग त्यावेळेला मग तो 40 जणांचा ताफा असतो त्यांचा, म्हणजे एक प्रकारचा त्यांचा सगळा प्रपंच घेऊनच ते बाहेर पडतात. बरोबर. मग त्यावेळेला मग तुम्ही जिथे त्यांचं वास्तव्य असतं तिथे मग सकाळी पहाटे 5 वाजल्यापासनं काकडा वगैरे झाल्यानंतर चहा, दूध, कॉफी, सकाळचा नाश्ता, दुपारचं प्रसादाचं जेवण, रात्रीचं प्रसादाचं जेवण, असं सगळं त्यांचीच माणसं करतात, आचारी असतात त्यांच्याबरोबर.
त्यांना आमची जागा आवडली. ते म्हणाले की हो अगदी इथे होऊ शकेल. अशा पद्धतीने त्या अचानक पादुका आमच्याकडे आल्या. 7 दिवस त्यांचं वास्तव्य झालं. स्वतःहून म्हणजे काही स्वतःहून विचार समर्थ आणि रामदास स्वामी काही, आले. प्लॅनिंग न काही करता नाही, काही असं नाही, म्हणायला काही लागेल. क्या आणि आपण म्हणतो की चमत्कार चमत्कार आपण म्हणतो, पण त्यावेळेला खरंच चमत्कार असे झाले की रात्री 12 वाजता रामदासी मुलं नवीन नवीन त्यावेळेला होती, तर आम्ही असे गप्पा मारत बसायचो. तर रात्री 12 वाजता कुठून ना कुठून तरी ना चाफ्याचा सुगंध, कवटी चाफ्याचा सुगंध, आई गं. असे सगळे सुगंध. बरं कुठे दिवा लावलेला नाहीये, उदबत्ती लावलेली नाहीये, तरी पण तो सुगंध दरवळून जायचा असा हवेमध्ये. आणि ते शेवटच्या दिवशी कीर्तनाला सुद्धा ज्यावेळेला ते निघाले, तर समारोपाचं कीर्तन झालं आमच्याकडे, तेव्हाही तो सुगंध दरवळून गेला. मग म्हटलं रामदास स्वामींची ही कृपा आहे. मग ज्यावेळेला मोहनबुवा मला दासबोध देऊन गेले आणि मला म्हणाले की ह्याचं पारायण कर, आणि पारायण झाल्यानंतर म्हणजे मला शेवटच्या दिवशी फोन कर. माझा पारायणाचा शेवटचा दिवस होता. मी त्यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की ह्या प्रकारे सगळा स्वयंपाक कर आणि नैवेद्य दाखव. बरं म्हटलं. आणि मला म्हणाले की तू इतकं तनमनाने केलेलं आहेस त्याचं, तर तुला त्याची प्रचिती येईल. बरोबर. मध्यरात्री मला माझ्या डोक्याजवळ येऊन शुभांगी आवाज दिल्याचा पूर्ण मला ऐकलं मी पूर्ण. पण ती एक भीती असते ना मनामध्ये की कोण बोलवतंय आपल्याला, म्हणून मी उठले नाही. मग मी सकाळी मोहनबुवांना फोन करून सांगितलं की बुवा मला आवाज आला. तेव्हा ते मला म्हणाले की अगं मी म्हटलं होतं तुला प्रचिती येणार, तर स्वतः समर्थ आले होते. आणि मग त्यानंतर मग त्यांचा फोन आला. मला म्हणाले की येतं वर्ष समर्थांचं चतुःशताब्दी वर्ष आहे, तर तुम्हाला मुंबईमध्ये समर्थांचा काही कार्यक्रम करता येईल का आपल्याला. तर मी म्हटलं की करता येईल. म्हटलं मी आधी सगळ्यांशी बोलते. मग मी तो विषय आधी समजावून घेतला की 400 वर्ष झालेली आहेत आणि आपल्याला चतुःशताब्दी वर्ष साजरं करायचं. मग मी आमच्या संघ, त्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सगळ्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की आपल्याला समर्थ रामदास स्वामींचं चतुःशताब्दी वर्ष साजरं करायचं आहे. आणि समर्थ छत्रपतींचे गुरु म्हणून मग आपण सगळ्यांना ते आहे म्हणजे माहितीच आहे, तर आपल्याला त्यांचं का नाही करायचं, आपण करूया हा कार्यक्रम. असं करून सगळेजण आम्ही एक झालो. आणि 2008 साली पहिला आपला संत महोत्सवाचा कार्यक्रम, नाव काय द्यायचं त्याला, मग आम्ही त्याला नाव दिलं संत महोत्सव. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ तो 3 दिवसांचा कार्यक्रम झाला. आणि सगळं पब्लिक येऊन म्हणजे सगळ्या संस्था सगळेजण येऊन जवळजवळ आम्ही मला वाटतं 1000-1200च्या संख्येने ती एक मिरवणूक असते ती निघाली, शोभायात्रा त्या दिवशी सकाळी. आणि खूप सुंदर. आणि मग दिवसभर म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचे. संपूर्ण महाराष्ट्रातनं मोठे मोठे व्याख्याते आले होते, कीर्तनकार आले होते, प्रवचनकार आले होते त्यावेळेला. आणि तो एक सोहळा झाला, अप्रतिम सोहळा झाला. म्हणजे सकाळी चहा नाश्त्यापासून, जेवणापासून, रात्रीच्या ह्याच्यापर्यंत असं ते सगळं. आणि मग ते वर्ष आमचं साजरं झालं. मग म्हटलं झालं आता चतुःशताब्दी झालं, आता काय करायचं पुढे. तर दुसरं वर्ष आलं. तर मोहनबुवांचा फोन आला की काय करायचा नाही का कार्यक्रम. तर म्हटलं अहो बुवा झालं ना चतुःशताब्दी वर्ष. तर म्हणाले की मला असं वाटतं की निदान 3 वर्ष तरी तुम्ही तो कार्यक्रम करावा. तर मग आम्ही सुरुवातीची 3 वर्ष आम्ही गोवंडीला गोवंडी एज्युकेशन स्कूल आहे त्यांच्या प्रांगणामध्ये तो कार्यक्रम केला. मग त्यानंतर तिकडनं आम्ही मग ते म्हणाले की नाही आता हा कार्यक्रम लोकांना सवय झाली, आवडतोय लोकांना, तर हा कार्यक्रम तुम्ही पुढे सुरू ठेवा, याला संत महोत्सवच आपण नाव देऊया. आणि ह्याच्यामध्ये मला डॉक्टर विद्या जोशींचं, कराडकरांचं, नितीन कराडकर सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलं. आणि त्यांनी सांगितलं तू कर आपलं. मग भुलिंगेश्वरमध्ये आम्ही 3 वर्ष केला. भुलिंगेश्वरमध्ये 3 वर्ष केल्यानंतर मला नितीन कराडकर म्हणाले तुला बालविकास संघ चालणार आहे का तुम्हाला देऊळच लागतं. कारण त्यावेळेला कसं आहे ना, सज्जनगडावरून पादुका यायच्या आणि पादुकांच्या समोर मग आपण हा कार्यक्रम करायचो सगळा. पण मग मी म्हटलं चालेल, काहीच हरकत नाहीये. मग बालविकासमध्ये शिफ्ट केलं. आणि मग बालविकासमध्ये पण मग त्यानंतर लोकांना ती एवढी ओढ लागली ना की जेव्हा जेव्हा लोक भेटायचे त्यावेळेला अगं शुभंगी संत महोत्सव कधी आहे, आम्हाला खूप आवडतोय तो कार्यक्रम असं. पण मग तो सुरूच केला. आणि मग डोक्यात एक भावना होती की कार्यक्रमाला येणारा तरुण वर्ग नाहीये, येणारे जे आहेत ते 50च्या पुढचे येत आहेत सगळे. आणि आपण जे कार्यक्रम करतोय तर ती जी वेळ असते 7:30-8 वाजताची, तर ह्या वयस्कर लोकांना त्यांच्या तब्येतीची काळजी असते प्रत्येकाला. कोणाला डायबिटीज आहे, कोणाला BP आहे, कोणाला औषधं चालू आहेत.
तर मग त्यांना आपण उपाशी कार्यक्रमाला बसवण्यात अर्थ नाहीये. बरोबर. म्हणून मग या सगळ्यांशी बोलून मी म्हटलं की नाही, आपण प्रत्येकाला काही ना काहीतरी खाणं ठेवायचं. मग तेव्हा सुरुवातीला मग आम्ही कार्यक्रम सुरुवातीला आल्यानंतर त्यांना चहा बिस्किट असायचं. कार्यक्रम झाल्यानंतर सगळे जाताना सगळ्यांना प्रसादाचं जेवण असायचं. म्हणजे कसं घरी गेल्यानंतर तुम्ही बाबा औषधं घ्या आणि झोपून. असं करत करत ते वाढत गेलं. मग दिवसाचे 2 कार्यक्रम झाले. आधी 3 करत होतो, आता 2 केलेत. मग 2 कार्यक्रमांच्या मध्ये आपण त्यांना भरपेट नाश्ता देतो नाश्ता. की जेणेकरून ते बसू शकतील. म्हणजे अजून या काही वेळ. कार्यक्रमाचं स्वरूप काय असतं? म्हणजे या कार्यक्रमामध्ये आपण काय करतो? सन- कीर्तन असतं हो. किंवा काय? हो, संत साहित्य आपण संतांचं जे साहित्य आहे, म्हणजे आपल्या संतांनी इतकं कार्य करून ठेवलेलं आहे, खूप जास्त. तर ते आता आमच्या पिढीपर्यंत झालंय. म्हणजे किंवा MA करणारी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत सीमित आहे. पण आता घराघरांमध्ये मुलांना हे कळलं पाहिजे बरोबर. की आपल्या पोहोचलं पाहिजे. संतांनी काय कार्य काय केलं. केलेलं आहे आपल्या देशासाठी किंवा हम्म. हिंदू राष्ट्रासाठी, ते सगळं. तर त्यांचं जे साहित्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं. म्हणून मग आपण संतांच्या साहित्याचं मग अभंग गायन असेल, अभंगांच्या माध्यमातून नृत्याचा कार्यक्रम, वा वा. प्रवचनं असतील, म्हणजे व्याख्यानं एकंदरीत असतील. काय तर सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन हा. करण्याचा जो एक अगदी. आपला प्रकल्प हो, असतो हो. तसा. तर तसा तो आपण करतोय. कीर्तनही असतं. आणि आता एक बघितलं की आता खूप कीर्तनकार तरुण मुलं तयार व्हायला लागली आहेत. हम्म. ती खूप अभिमानाची हो. गोष्ट आहे की तरुण मुलं आणि मुली त्यात इंटरेस्ट घेऊन Interest करतायत. घेतायत. बरोबर. आणि त्यांच्या माध्यमातून खूप लोक तयार होत आहेत अजून. हम्म. मग असं हे आता सगळं वाढत वाढत चाललंय. झाली 14 वर्ष, ऍक्च्युली 17 वर्ष झाली त्या गोष्टीला. हम्म. पण कोरोना काळामध्ये नाही झाला, आणखीन काहीतरी कारण झाली होती तेव्हा, मग म्हणून तो 14वा संत म्हणजे एक महोत्सव. ते शब्द ना डेस्टिनी किंवा काय ते, म्हणजे लिहून ठेवलेल्या गोष्टी असतात ते हो, घडतात असं त्याच म्हणतात. घडतात. तसं तसं झालं. म्हणजे काहीही आखलेलं नसताना म्हणजे हो. प्रत्यक्षात स्वतःहून समोरून पादुकांचं हो, घरी आगमन हो, होणं हो. आणि तिथून पुढे 1 वर्ष 2 वर्ष 3 अगदी. वर्ष म्हणत त्या कार्यक्रमाचं सातत्य इतकं वाढत जाणं की आता 14 वर्ष म्हणजे हो. गेली तर 17 वर्ष आपण कोरोनाचं पकडले तर इतक्या वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे. आणि कुठेतरी एक मला ही कल्पना किंवा आपण जो काही संत महोत्सव घेतो ते जसं की तुम्ही म्हणालात की जास्तीत जास्त लोकांपर्यंत संतांचं जे काम आहे किंवा आपल्या संतांनी जे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रात भारतात संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या पुण्यभूमीत राहण्याचं भाग्य आपल्याला मिळालंय. अगदी. तर ही सगळी जे काम त्यांचे कार्य आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही खरंच प्रयत्न करताय. पण जसं तुम्ही आता म्हणालात ना की 50 वर्षांच्या पुढचे लोक जास्त आहेत, बरोबर आहे. प्रौढ वर्ग आहे, प्रौढ तरुण वर्ग कुठेतरी कमी दिसतोय. तर हो, कमी आहे. काय त्याबद्दल? आम्ही आवाहन तर करत असतो की तरुण वर्गाने या. म्हणजे त्याचं आता एक इतकं सुंदर उदाहरण, आता 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर कार्यक्रम झाला. शेवटच्या दिवशी आपण एक बहुरूपी म्हणून संतांवर आधारित एक नाट्यप्रयोग बसवला होता. ती सगळी मुलं जी होती ती 26वी पर्यंतचीच होती. अरे वा. कार्यक्रम ज्यांनी बसवला ती. आणि ते इतके तल्लीन होऊन, म्हणजे मी स्वतः त्यांची प्रॅक्टिस बघितली होती की प्रॅक्टिस एक चालली होती आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला ते स्टेजवर आले त्यावेळेला त्यांच्याकडून ते खूप सुंदर घडल्या गेलं. म्हणजे ती मुलं जी वादक होती ते सुद्धा म्हणाले की अरे तुम्ही प्रॅक्टिस एक केली आणि इथे म्हणजे वेगळंच काहीतरी सुंदर होऊन गेलं. अर्थात त्या कार्यक्रमाचा म्हणा किंवा त्या भूमीचा म्हणा किंवा ते सातत्याने ते जे सामर्थ्य असतं ते तिथे दिसून येतं. तर ती तरुण मुलंच प्रभावित झाली. आणि त्यातल्या म्हणजे माझ्या सुनेचाच भाऊ त्याने सांगितलं की आत्या, हा कार्यक्रम आता बंद नाही पडणार, तू जरी थांबलीस तरी आता आम्ही हा कार्यक्रम पुढे नेणार. मग हेच आपल्याला अपेक्षित आहे. बरोबर. आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे मित्र येतील, ओळखीतले येतील, असं करून करून म्हणजे एकंदरीत काय तर तरुण वर्ग सुद्धा आता कुठेतरी परत म्हणजे या गोष्टींमध्ये उतरतोय. आणि तीच खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर एखादा विचार जर नव्या पिढीमध्ये रुजवायचा असेल तर त्या पिढीला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणं फार गरजेचं असतं. आणि यावर्षी कुठेतरी तुम्ही म्हणताय की अशा प्रकारे तरुणांच्या रूपाने सगळी तरुणाई समाविष्ट झाली आहे या कार्यक्रमामध्ये. तर मला असं वाटतं हे की यश म्हणावं लागेल आपल्याला एवढ्या वर्षांचं. संत महोत्सवाचं यश त्याला म्हणायचं, दुसरं काय. येस. पण संत महोत्सव जेव्हा सुरू केला, आता इतके वर्ष झाले, जेव्हा सुरू केला तेव्हाचा संत महोत्सव आणि आता इतके बदल त्याच्यामध्ये घडत गेले. काय कशा प्रकारे बदल घडत आले? आता प्रकारचा संत महोत्सव कसा होतो? सुरुवातीला आमचं जे वर्ष होतं त्यावेळेला सगळे कार्यक्रम करताना एक तर जागा आणि निधी
ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे बरोबर. आपण खूप वैयक्तिक मेहनत घेऊ, सगळ्यांना आमंत्रण देऊ, सगळं करू. पण ते पण पैशांचं ते प्रत्येकाला शेवटी प्रत्येक जण निधी. जो येतो त्याला काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी पाकळी द्यावीच द्यावी लागते. तर तो जो खर्च पहिल्या वर्षी आमचा कसा उभा राहिला आम्हालाच माहिती नाही, कारण खूप स्पॉन्सरर मिळाले होते. वा. नंतर मात्र मग असं व्हायचं की हातात पैसे नाही आहेत, पत्रकं छापून आलेली आहेत, जागा निश्चित झाली, सगळं आहे, पण पैसे नाहीत. म्हणजे मी आमच्या डॉक्टर विद्या जोशींना म्हणायचे की विद्याताई सगळं झालं, सगळं ठीक आहे, पण आपल्या हातामध्ये आता फक्त 5,000 रुपये आहेत आणि आपला खर्च 1,00,000 रुपये. मग हे कसं काय मॅनेज होणार? मग ह्यांना त्यांना भेटायचं, हे करायचं, सगळं असं करायचं. आणि मग एक अनुभव असा आला की संत महोत्सवाच्या 3ऱ्या दिवसापर्यंत जो खर्च अपेक्षित आहे तेवढा खर्च निघून वर 5,000 रुपये शिल्लकीत पडतायत. आई ग. मग त्या 1 वर्ष तर असं झालं की आम्ही दोघी खूप रडलो. म्हणजे आम्ही मला वाटतं एका पेपरचे संपादक होते, तर त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. 3रं का 4थं वर्ष होतं संत महोत्सवाचं. आणि त्यांनी अचानक सांगितलं की मला एक अचानक मीटिंग आली, त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. मी म्हटलं आता कोणाला आपण बोलवायचं, आणि त्यावेळेला आपण खूप नवीन असतो आयोजक म्हणून. पण आता काय करायचं? तर ते म्हणाले काही नाही, जसं होईल तसं आपण घेऊन जाऊ, पुढे नेऊ तो कार्यक्रम. अचानक त्यावेळेला काय झालं की एक भगवे वस्त्र घातलेले, दाढी वगैरे अशी असलेले आणि पायामध्ये खडावा, आणि ते गृहस्थ शाळेच्या गेटपासून चालत चालत आले. ते चालत आले आणि त्यांचं एकूणच सगळं ते व्यक्तिमत्व बघितल्यानंतर विद्याताई म्हणाल्या, शुभांगी आपल्याला प्रमुख पाहुणे सापडले. तर मी म्हटलं खरं कसं काय? आणि ते म्हणाले की हे संत महोत्सव जे काय आहे पेपरमध्ये आले तो इथेच आहे का? म्हटलं हो. मग त्यांनी सांगितलं की मी वसईहून आलोय, मी पेपरमध्ये वाचलं आणि वसईमधून आलोय, माझं नाव राघवेंद्र स्वामी, राघवेंद्र रामदासी. आणि आम्ही म्हटलं त्यांना लगेच त्यांना बसवलं वगैरे, म्हटलं तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बसावेत व्यासपीठावर अशी आमची इच्छा आहे. हा म्हणे चालेल की काही प्रॉब्लेम नाहीये. आणि म्हणजे मला एक जाणवायला लागलं की पत्रक आलं ना पहिलं की मी देवाकडे नेऊन ठेवायचे, आणि की कार्यक्रम हातामध्ये घेतलाय बाबा बघा आता कार्य करतोय आपण, तसं ते देवाला जसं पत्रिका पहिल्या देतो तसं. एक तर दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे की कार्यक्रमासाठी मानधन जमलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे लोक आले पाहिजे. त्या लोकांसाठी आपण एवढी मेहनत करतोय, तर जर लोकच नाही आले तर कार्यक्रम कोणासमोर करायचा? तर म्हटलं हे एवढा आशीर्वाद दे, बाकी आम्हाला काही नकोय, पण एवढं झालं पाहिजे. आणि मग ते जे काही घडत गेलं ना, आता सुद्धा बालविकासमध्ये 175 पावणे 200 म्हणजे 200 लोक येतात. पण जागेच्या याच्याप्रमाणे आपण असा विचार करतो की येतात ते खूप येतात, आणि मुंबईसारख्या ठिकाणी एवढी लोक संतांचं साहित्य ऐकायला येत आहेत, हे आपल्यासाठी खूप आहे. आणि त्या पद्धतीने आपण सगळा कार्यक्रम करतोय, आणि मला असं वाटतं की समर्थ करून घेतात, आपण कोणी नाहीये, बरोबर, आपण फक्त माध्यम आहोत. म्हणजे तुम्ही आता किस्से सांगितलेत, माझ्या अंगावरती खरंच शहारा आला की यातून फक्त एकच गोष्ट मला सांगावीशी वाटतं की जर एखादी भक्ती असो किंवा एखादं कोणतंही काम असो, त्या कामामध्ये एखादी भक्ती करताना किंवा आता जसं तुम्ही संगीत करताय, संगीत शिकवतात, तर त्यामध्ये जर तुम्ही तन मन धन एक लावून जर तुम्ही काम केलं तर त्याची प्राप्ती आणि त्याची प्रचिती ही तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. आणि मला असं वाटतं गेली अनेक वर्ष तुम्ही हे करत आहात, त्यामुळे बऱ्याचदा असे बरेच अनुभव तुम्हाला आले असतील, आणि त्यामुळे इतक्या सक्सेसफुली तुम्ही संत महोत्सव करताय. आणि असं म्हणतात ना, कुठलाही अडथळा न येता इतके वर्ष सुरू आहे, आणि तो इथून पुढेही असं सुरू राहील यात काही वादच नाही. कारण विचार साफ आहे, हेतू साफ आहे, आणि मनामध्ये समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ही भावना आहे, त्यामुळे या गोष्टी होत आहेत. खरं तर आता जसं म्हणालात की शहराच्या ठिकाणी, आपण गावच्या ठिकाणी बरेच पाहतो, गावच्या ठिकाणी अजून पारायणे होतात, साप्ताहिक होतात, सप्ताह होतो. मग ते गावाला तसं वातावरण निर्मिती गावी होत असते की सप्ताह म्हटलं की संपूर्ण गावामध्ये जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण, आणि मग ते कीर्तनासाठी लोक जाणं, किंवा माझ्या गावच्या भागांमध्ये आमच्या इकडे काही ठिकाणी असं होतं की ज्या वेळेला वारी निघते पंढरपूरला जायला, त्यावेळेला काही लोक असतात त्या वेगवेगळ्या वाऱ्या अशा काही ठराविक लोकांच्या घरी येतात. तर हे कुठेतरी गावचं वातावरण जसं निर्मिती असते तशी वातावरण निर्मिती तुम्ही मुंबईमध्ये करतायत, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी, आणि तेही चेंबूर गोवंडी परिसरामध्ये. इतर लोकांचा हळूहळू कसा प्रतिसाद मिळत जातोय, किंवा काय लोकांच्या प्रतिक्रिया मिळतात तुम्हाला? खरं सांगू का की ज्यावेळेला कार्यक्रम आपण करतो तर समोर जे वयस्कर लोक, ज्यांना मी सगळ्यांना काका आणि काकूच म्हणते,
तर ते त्यांच्या डोळ्यात ज्याला पाणी येतं ना की शुभांगी तू खूप छान करते ग, आम्हाला तू अक्षरशः ही मेजवानी देतेस. तर मला असं वाटतं की आपण भरून पावलो, ही पोचपावती आपल्याला समाधान. आणि ह्यावेळेच्या संत महोत्सवाला तर असं झालं की आमची मला वाटतं 4 महिन्यांपूर्वी एक मीटिंग झाली होती, कार्यक्रम काय काय करायचे वर्षभरात ते ठरवण्यासाठी. त्यानंतर आमची ह्या संत महोत्सवात एकही मीटिंग झाली नाही, फक्त फोनवरती बोलणं झालं 2-4 जणांशी आणि त्यावरती. पण यावर्षीचा तर अक्षरशः तो कार्यक्रम सुंदर होऊन गेला, खूप सुंदर झाला. काहीही मीटिंग न घेता, काहीही नियोजन न करता जो तो आपापलं काम स्वतःहून आपलं समजून करत होता. तर ही जी आपलेपणाची जी भावना आहे प्रत्येकामध्ये, आज प्रत्येक जण म्हणतोय की शुभांगी आम्हाला संत महोत्सवात काम करायला खूप आवडेल. तर तेच आहे आपल्याला की आपल्याला हेच हवंय, हेच यश आहे आपल्याला. आणि हेच हवंय की मी माध्यम झाले, पण हे माझं नाही, हे आपलं काम आहे. आणि हे आपण सगळ्यांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आणि तो पुढे न्यायचा आहे. तर ते सगळेजण आता स्वतःहून करतायत छानपैकी. खरंच म्हणजे आता सध्या काय होतंय की आत्ताची जनरेशन म्हणा किंवा आपण सगळे म्हणतात ना की खूप फास्ट फॉरवर्ड झालोय, पण कितीही फास्ट फॉरवर्ड झालो तरी आपल्याला जे साहित्य लाभलंय, संतांची जी देणगी आपल्याला, ती कुठेतरी आपण जोपासलीच पाहिजे. म्हणजे मला आठवतंय मी लहान असताना माझे आई बाबा त्यावेळेला DVD आणि VCD प्लेअर मिळायचा, त्यामध्ये आम्हाला संतांच्या गोष्टी असलेले चित्रपट दाखवत होते. आता कुठेतरी हे प्रमाण फार कमी झालेलं दिसतं, जवळजवळ नाहीच. म्हणजे आत्ताच्या म्हणजे आम्हाला त्यावेळेला संत जनाबाई किंवा ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयीच्या कथा किंवा या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच माहीत होत्या. बरोबर आहे. म्हणजे अजूनपर्यंत त्या गोष्टी आठवतात की आम्ही ते अगदी छान TV समोर सगळी भावंड बसायचो, बघायचो किंवा ते किस्से. पण आता हे कुठेतरी कमी होत आहे. तर एक मला असं वाटतं एक स्त्री म्हणून, मला असं वाटतं एक आई म्हणून, पालक म्हणून एक जबाबदारी असते. तर आपल्या संत महोत्सवाच्या माध्यमातून तुम्ही आज गेली अनेक वर्ष हा महोत्सव राबवताय, तर महिलांना काही विशेष सूचना किंवा महिलांचा कसा प्रतिसाद मिळतो? नाही, महिला तर खूपच येतात, पण ज्या आता आज्या झाल्या आहेत तर कसं होतं की म्हणून आपण म्हणतो ना की ही जे जनरेशन आहे, नवीन जनरेशन म्हणून, की ज्यांची आता लग्न झालेली आहेत, त्यांची मुलं आहेत वगैरे, घर प्रपंच संसार प्रत्येकाला आहे. पण जसं एकदा आमच्या मोहनबुवांनी सांगितलं होतं की तुम्ही मुलांना जन्म दिला, त्यांना शिकवलं, मोठं केलं, आता ते त्यांच्या पायावर उभे राहतात वगैरे सगळं. आता तुमची जबाबदारी काय की आता तुम्ही तो खांबाला तुम्ही चिकटून धरलेले, बरोबर, तर त्याला सोडा तुम्ही आणि तुम्ही आता परमार्थाकडे तुमचं लक्ष घाला. कारण पूर्वी तसं होतच ना की गृहस्थाश्रम झाला की काय म्हणतात त्याला, अरण्याश्रम वगैरे. तर तुम्ही तसं नाही, आपण बाहेर जाते, पण निदान ही जी कामं आहेत, हे जे कार्य आहे, ते छोटं छोटं कार्य, अगदी थोडंसं की बाबा शेजारच्या मुलांना सांगितलं की चला खूप छान कार्यक्रम आहे. किंबहुना मी आता असं ह्या वेळेला म्हटलं की ही पिढी यायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर फक्त प्रवचन आणि कीर्तनं करून चालणार नाही. आपण ह्या मुलांना अशा माध्यमातनं, मग नाट्याभिनय असेल, गाणी असतील, काहीतरी असं की करमणुकीच्या साधनांमधनं संतांचं दर्शन आपण त्यांना घडवूया. त्यामुळे काय होईल की तरुण वर्ग यायला लागेल. आणि पालकांनी स्वतः हे स्वीकारलं पाहिजे की कुठेतरी आपण मुलांना आपल्याला जे नाही मिळालं ते आपण मुलांना देत गेलो, कुठेच आपण नाही म्हटलं नाही मुलांना. आणि त्यामुळे काय झालं की त्यांना नकाराची सवयच राहिली नाही. तर ते कुठेतरी आपणच जबाबदार आहोत या गोष्टीला. आणि आपल्याला जर आता पुढची पिढी वाटत असेल की ह्या पद्धतीने घडली पाहिजे, तर आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तुम्ही या, नातवंडांना पाहिजे तर बरोबर घेऊन या. आता काल विश्व हिंदू परिषदेचं संत संमेलन होतं दादर सायनला, GSB मध्ये परवाच्या दिवशी. तर एक गृहस्थ त्यांच्या लहान मुलाला, 3 वर्षांच्या बाळाला घेऊन आले होते. छान गळ्यामध्ये पट्टा घातला होता भगवा आणि छान त्याला सगळीकडे फिरवत होते. तर हे संस्कार नाही आईवडिलांना मिळणार, तर आजी आजोबांनी घेऊन त्यांना मुद्दाम जा तिथे. अशा कार्यक्रमाला जेव्हा सातत्याने तुम्ही जाल तर कुठे ना कुठेतरी ते संस्कार त्या मुलावर रुजतील. बरोबर. आणि मग आपोआप ती मुलं यायला लागतील. अशा पद्धतीने ते काम होईल. आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं संत महोत्सवाची तुम्ही जी परंपरा सुरू केली आहे आणि जी आता सातत्याने पुढे चालू ठेवताय, खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय हा. कारण आत्ताच्या पिढीमध्ये किंवा आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण म्हणतो आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत. सो या सेंचुरीमध्ये राहत असताना
साहित्य आपल्याला जे लाभलेलं आहे, जी देणगी आहे, तिचं कुठेतरी जोपासना व्हावी, ती लोकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने तुम्ही खरं तर हा उत्सव साजरा करतायत. आणि मला असं वाटतंय की अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे जसं जसं आपण आपण बोलतो ना की आपण थोडंसं स्वतःमध्ये सुद्धा आपल्याला चेंज केलं पाहिजे, आपलं अपडेटेड व्हर्जन आलं पाहिजे, बरोबर. तसं तुम्ही आपल्या ह्या कार्यक्रमातून सुद्धा घेऊन येतात. हो. सो त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक आहे. आणि मला असं वाटतंय आमच्यासारखे जर तरुण नक्कीच यामध्ये जर इन्व्हॉल्व्ह झाले तर अजून लवकर प्रगती खूप किंवा जी आपल्याला जो आपला हेतू आहे तो लवकरात लवकर साध्य अगदी, होईल असं अगदी, वाटतंय अगदी, मला. अगदी. पण खरंच आज खूप छान वाटलं पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयीची इतकी छान माहिती दिलीत. जाता जाता तर फक्त एक शेवटचा प्रश्न असा आहे की गेली 14 वर्ष हा रथ तुम्ही ओढताय, तुम्ही माध्यम झालेला आहात जसं तुम्ही म्हणालात. इथून पुढे काय अपेक्षित आहे किंवा संत महोत्सवाला इथून आगामी वर्षांमध्ये तुम्ही कुठे पाहताय? नाही, मला आता खूप जण असं म्हणतात की एवढ्या छोट्या पातळीवर तू राहू नको, मोठ्या पातळीवर. पण मी तेच सगळ्यांना पुन्हा तेच सांगते की त्याच्यासाठी आर्थिक आणि मनुष्यबळ ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. ज्यावेळेला खूप लोक आत्ता ह्या वर्षी सुद्धा खूप जणी संत महोत्सवामध्ये ऍड झालेले आहेत, सगळेजण म्हणतात आपण मिळून करूया. तर मी त्यांना तेच सांगते की आणखीन लोक घेऊन या. आपल्याला जर मग आपण असा विचार करू की आता आपण बालविकासमध्ये करतोय, एखाद वर्षापासून आपण अशी सुरुवात करू का की गांधी मैदानच आपण घेऊन तिथे करू आणि संतांचं संमेलन, आपल्या भारतातली संस्कृती, आपले संस्कार हे सगळे समाजासमोर येऊ देत आणि त्याच्यासाठी काही मुलांना त्यांच्या घरोघरी जाऊन, म्हणजे हे कसं पोस्टमन सारखं काम करावं लागेल की घराघरामध्ये जाऊन बाळा फक्त 1 दिवस तुम्ही येऊन जा, तुम्हाला नाही आवडलं तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊ नका, पण 1 दिवस तरी तुम्ही या. बरोबर. अशा पद्धतीने हे ज्यावेळेला काम होईल आणि मग त्यावेळेला तो खूप मोठ्या प्रमाणात होईल. आणि म्हणजे मी असं म्हणतच नाही मी करते म्हणून, मी उलट मला समोर जायलाच आवडत नाही, पण हे सगळे एकत्र यावे आणि हे प्रत्येकाला असं वाटतं ना की नाही अशा पद्धतीने एखादा कार्यक्रम झाला पाहिजे. नक्की 100% सांगा तुम्ही, आपण त्या पद्धतीने प्रयत्न करू आणि मग तो मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आहे डोक्यामध्ये की भारतातल्या काही संतांना आणून एक मोठं संत संमेलन करावं, असं एक आहे. तर ते बघू परमेश्वर कधी. नाही म्हणजे जसं हे घडवून आलेलं आहे असं म्हणतात की आवर्जून घडलेलं नाहीये, या सगळ्या गोष्टी घडून आल्यात. आणि तसंच जो आता तुम्ही विचार केलाय तोही नक्की होईल, कारण तुम्ही अगदी तन मन धन एकत्र करून आणि 100% देतायत या सगळ्या गोष्टींमध्ये. जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतायत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तर नक्कीच आता जी तुम्ही इच्छा इथे बोलून दाखवली ती लवकरच पूर्ण होईल. तर खरंच खूप छान वाटलं. नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी जाणून घेत असतो, माहिती घेत असतो, पण असंही काम कुठेतरी चालतंय आणि हे खूप छान आहे. म्हणजे आताच ऐकतानाच इतकं छान वाटलंय. पण नक्कीच आम्ही सुद्धा जास्तीत जास्त पद्धतीने अशा कार्यक्रमांना जाण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते संस्कार कुठेतरी आपल्यावरती सुद्धा पेरले जातील, बिंबवले जातील आणि अर्थात आमच्यामुळे किंवा आमच्यावरती ते संस्कार आल्यामुळे पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा फायदा होईल. तर खूप छान वाटलं आज बोलून तुमच्यासोबत आणि थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान पद्धतीने संत महोत्सवाची माहिती दिलीत आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच तुम्ही आता ज्या एनर्जीने, ज्या पॉझिटिव्ह वाईब्सने काम करत आहात तसंच तुम्ही पुढेही करत राहाल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आचार्य 90 FM खूप सुंदर काम करते खरं तर गेल्या 2 वर्षांपासून आणि कोमलसारख्या मुलींमुळे तर आणखीन ते खूप छान होतंय. तर माझ्याही तुम्हाला शुभेच्छा आहेत की असंच खूप छान छान वेगवेगळं साहित्य तुमच्याकडे येऊ देत आणि खूप चांगले कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवू देत. अगदी खूप खूप धन्यवाद. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये खरं तर आपण नेहमीच खूप छान वेगवेगळ्या मुलाखती ऐकत असतो. काही एंटरटेनमेंट रिलेटेड असतात, काही इन्फॉर्मेशन रिलेटेड असतात. पण आजची मुलाखत ही मला असं वाटतं खऱ्या अर्थाने खरंच खूप वेगळी होती. कारण अशाही प्रकारचे म्हणजे आपण वेगवेगळ्या एक्झिबिशन विषयी बोलतो, पण अशाही प्रकारचे कार्यक्रम आपल्या अवतीभोवती होत असतात. आपल्याला त्याविषयी ज्ञात असणं फार महत्त्वाचं आहे आणि अशा कार्यक्रमांना सुद्धा आपण जाणं फार गरजेचं आहे. आणि हे कार्यक्रम कशा प्रकारचे असतात याविषयी आज आपण शुभांगीताई कडून जाणून घेतलं. म्हणजे संत महोत्सव असेल जो नुकताच पार पडलेला आहे आणि इथून पुढेही संत महोत्सव कशा प्रकारे असणार आहेत या सगळ्यांविषयी आज शुभांगीताई यांच्याशी खूप छान गप्पा मारल्या. मी नक्कीच आशा व्यक्त करते की ही मुलाखत तुम्हाला खूप छान वाटली असेल. खरं तर हे सगळं ऐकताना सुमधुर वाटत होतं ऐकायला.
तर श्रोते हो, मी आरजे कोमल शुभांगीताईंसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. थँक्यू.